ओम नमः शिवाय. तुम्हा सर्वांना कसे आहेत तुम्ही? तर आज आहे हरतालिकाची पूजा. तर मी माझं सर्व काम लवकर करून घेतलं आणि मी आता इथे हरतालिकेची पूजा करण्यासाठी बसलेले आहे. मी छोटासा असा पाट ठेवलेला आहे, त्याच्यावर लाल कलरचा हा कपडा अंथरवलेला आहे. त्याच्यानंतर मी एका छोट्याशा कॅरी बॅगवर रेती टाकलेली आहे आणि या रेतीपासून मी महादेवाची पिंड बनवणार आहे. आज सर्वात मोठा मान म्हणजे या रेतीपासून बनलेल्या शिवपिंडीला असतो, तर मी ते बनवून घेत आहे इथे. तर हे व्रत माता पार्वतीने शंकरासाठी केलेले होते. तसंच प्रत्येक सौभाग्यवती आपल्या नवऱ्यासाठी हे व्रत करत असतात, तर मी सुद्धा करते. माता पार्वतीनं शिवशंकर हेच पती मिळावेत म्हणून हे व्रत केलेले होते. तर आपण सुद्धा आपला नवरा आपल्याला 7 जन्म हाच मिळावा याच्यासाठीच आपण हे व्रत करत असतो. तर हे व्रत कुमारिकासुद्धा करू शकतात किंवा सौभाग्यवती स्त्रियासुद्धा करू शकतात. पूजा ही खूप साधी आणि सोपी आहे अशा प्रकारे. आणि जे आपल्यापाशी पूजाचे सामान जे उपलब्ध आहे याच्यापासूनच आपल्याला ही पूजा करायची आहे. असं काही नाही की आपल्यापाशी सर्व गोष्टी असायलाच पाहिजेत. थोड्याशा जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्यापाशी असल्या तरीसुद्धा चालतं. सजावट, दिखावा ही देवाला आवडत नाही, फक्त श्रद्धा देवाला आवडते. श्रद्धा महत्त्वाची. महादेवाच्या पिंडीची जल अभिषेक, गंध, अक्षदा, पुष्प वाहून शनी पूजा झाल्याच्या नंतर पानांनी असं सर्व झाकून ठेवायचे आहे. जे आपण जी पिंड बनवलेली आहे अशी खुली दिसू नये, सर्व या पान फुलांनी सर्व अशी व्यवस्थितपणाने झाकून ठेवायची आहे. त्याच्यानंतर गंध अक्षदा पुन्हा व्हायच्या आहेत आणि तांदूळ सर्व काही वाहून घ्यायचं आहे. नंतर देवाचा आशीर्वाद घ्यायचा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा तोंडात सतत उच्चार ठेवायचा आहे देवांच्या पाया पडून शनी. आय होप तुम्हाला माझा छोटासा मिनी ब्लॉग आवडला असेल, तर माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब नक्की करा. आणि कसा वाटला व्हिडिओ हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे दिवाबत्ती लावून सुद्धा मी हळदी कुंकू लावून एक फूल अर्पित करत आहे. तर आय होप तुम्हाला माझा छोटासा मिनी ब्लॉग आवडला असेल, तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.